लोणावळा पांगोळी धनगर वस्ती येथे असलेल्या श्री संत सद्गुरू बाळूमामा देवाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला। पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी लोणावळा पांगोळी धनगर वस्ती येथे अनेक वर्षांपासून श्री संत बाळूमामा देवाचे भव्य मंदिर आहे। येथे दररोज असंख्य भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात। येथे दर अमावस्येला मामांचा भंडारा असतो। सद्गुरू श्री संत बाळूमामा देवाचा जन्मदिवस काल असल्याने या मंदिरात जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी सकाळी 6 वाजता या मंदिरात श्री संत बाळूमामा देवाचा अभिषेक व आरती, 8 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी सिद्धेश्वर भजनी मंडळ आणि राधाकृष्ण महिला भजनी मंडळ यांचे श्रुश्राव्य भजन पार पडले। सायंकाळी 5 वाजता श्री संत बाळूमामा देवाचा जन्मोत्सव असंख्य महिलांच्या उपस्थितीत पार पडला। सायंकाळी 7 वाजता श्रींचे मान्यवरांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली। तर 7 ते 8 या वेळेत हबप युवा कीर्तनकार माऊली महाराज जाबळे आळंदीकर यांचे महत्त्वाचे बाळूविषयी कीर्तन झाले। तर रात्री महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बबन घरात, उपाध्यक्ष बाळू हिरवे, सेक्रेटरी निकिता रमेश खरात, खजिनदार महादू जानकर, सहखजिनदार दामा होले, सदस्या सोनाली मरगळे, मीना पांडू शिंदे, छावा संघटनेचे अध्यक्ष पै आप्पासाहेब आखाडे, गंगाराम मरगळे, रघुनाथ मरगळे, रामदास मरगळे, बारकू खरात, ज्ञानेश्वर खरात, पिंटू शेगडे, रमेश खरात, पांडुरंग जानकर, संतोष खरात, बबन मरगळे, अनिकेत जानकर, राजू मरगळे, पप्पू खरात, सुनील कोकरे, संतोष मरगळे, जगन आखाडे, दत्ता आखाडे, जानू आखाडे, संतोष आखाडे, निलेश ठिकडे, दत्ता जानकर, रवीन खरात, लिहू ठिकडे, राजू मरगळे, बबन हिरवे, मारुती खरात, बाबूराव मरगळे आदींसह अनेक भाविक भक्तांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, खोपोली।